हे आंदोलन एवढं आता अमेझिंग होतं आहे, एवढं मजेदार होतं आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता गर्दी कालपेक्षाही जास्त आहे असं वाटायला लागलेलं आहे. लोक कंटिन्यू येत आहेत आणि कोणीच मागे हटलेलं नाही आहे, एवढा लाठीचार्ज होऊन सुद्धा. आणि बेस्ट पार्ट काय माहिती आहे, मगाशी आम्ही या प्रोटेस्ट साईटवर होतो, तिथे आम्हाला कंटिन्यू जेवण येत होतं. बाहेर आलो, आम्हाला एकाने येऊन मास्क दिला, इन केस समजा टिअर गॅस आला तर मास्क लावा. त्यांनी आम्हाला सांगितलं की कपडा ओला करून ठेवा, जर टिअर गॅस आला तर डोळे पुसायला बरं होईल. आणि थोड्या वेळाने इकडनं कंटिन्यू पिझ्झा पण येत आहेत. आणि बेस्ट पार्ट काय माहिती आहे, स्विगीवाले इथे येत आहेत आणि त्या सांगतात रँडम आम्हाला कोणतीतरी डिलिव्हरी आलेली आहे, जंतर मंतर पे जाओ और जिनको खाना चाहिए उनको दे दो. दॅट इज सो अमेझिंग मॅन. म्हणजे लोक कशा कशा पद्धतीने या प्रोटेस्टला सपोर्ट करतायत. दिस इज आय एम रिअली फिलिंग मोटिवेटेड आणि दिस इज द अमेझिंग थिंग. थँक गॉड आय एम हिअर. थँक गॉड. या आंदोलनामध्ये नियोजनाची काहीच कमी नाही. मला असं वाटतं प्रत्येकाने आपापली जबाबदारी स्वतःहून घेतलेली आहे. तुम्ही सगळ्याकडे जर बघू शकता, इथे वेचणारी लोक, हवा देणारी लोक, माहिती आंदोलन घोषणा देताना हवा आपला गरम हवा येते, इथे गरम होत आहेत, त्यासाठी हवा देणारी वेगळी लोक आहेत, जेवण पुरवणारी कंटिन्युअस जेवण येत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आंदोलनात लोक आली आहेत म्हणून आपण कसंही जेवण देऊ असं नाही आहे. मॅकडॉनल्ड पासून बर्गर किंग पासून ते मस्त जेवण, अगदी प्रोटीनचा विचार करून यांनी सोयाबीन बिर्याणीपासून सगळा विचार केलेला आहे. हा पण तुम्ही असं विचार करत असाल याचा फंड इंटरनॅशनल येतोय तर अजिबात नाही. इकडच्या विद्यार्थ्यांनी आपल्या पैशातून अगर 5-6 रॅप आणल्यात ज्यांना दिसत आहेत त्यांना ते देतात आहे. पाण्यापासून सगळी व्यवस्था होत आहे. एवढा अभिमान वाटतोय आता या आंदोलनात इथे उभं राहून की योग्य वेळी आपण काहीतरी पाऊल उचललं आणि एवढ्या लांबून इथे आलेलो आहोत. आज खूप वेगळीच ताकद आहे या आंदोलनाची. आम्ही 2 दिवस झाले या आंदोलनामध्ये येतोय आणि इथे येऊन सहभागी झालं. आपलीच लोक आपल्या लोकांना इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने सपोर्ट करतायत, इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने साथ देत आहेत, ते बघून फारच खूप अभिमान वाटतोय की आपण या देशात राहतो आणि अजूनही ही मानवता जिवंत आहे की लोक एकमेकांना साथ देत आहेत. इथे म्हणजे इकडे तुम्ही इकडे जर आपण पाहिलं ना तर तिथे अजिबात म्हणजे लोक कचरा वेचण्यापासून स्वतः झाडू लावण्यापर्यंत सगळी कामं करतात. म्हणजे एवढे लाखोने पब्लिक आहे पण अजिबात कुठेही घाण नाही आहे, अजिबात असं कुठेही वाटत नाही. इथे पानाच्या पिचकाऱ्या नाही आहेत, इथे काहीच नाही आहे. एकदम सगळीकडे जिथे जाऊ कुठेही बसू शकतो माणूस, इतकी स्वच्छता आपण मेंटेन केलेली आहे. आणि ही जी काही ऊर्जा आहे, कालचा जो काही क्रूरता आपण पाहिली सरकारची, त्या क्रूरतेला उत्तर म्हणून अजून ताकदीने कालच्यापेक्षा डबल लोक इथे दिसत आहेत आणि हीच खरी ताकद आहे मला असं वाटतं. आज 21 तारीख आणि आता 8 वाजून गेले तरी तुम्ही बघू शकता काहीच कमी नाही झालेला आहे जोश. मुलं चालूच आहेत, येत आहेत. हा मधला रस्ता आहे या गर्दीचा.